बघा, जर असं झालं की स्वामींनी तुम्हाला विचारलं की का ग ताई, का रे दादा, तू गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्यासाठी कोणत्या सेवा केल्या, तर अर्थातच आपण काय सांगणार? हो स्वामी, मी सेवा केली आहे, गुरुचरित्र पारायण केलं आहे, स्वामीच्या सारामृताचे पारायण केले आहेत, श्री स्वामी समर्थ जप केला आहे, तारक मंत्र म्हटलं आहे, अन्य इतर सेवा आपण सांगणार आहोत. बघा, पण स्वामी आपल्याला म्हणतील की या सगळ्या सेवा तू तर तुझ्यासाठी केल्या, मग माझ्यासाठी तू काय केलं, असं जर तुम्हाला स्वामींनी विचारलं तर तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. बघा, अतिशय सुंदर माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ही सेवा खरंच केली तर स्वामींची तुमच्यावर अखंड कृपा झाल्याशिवाय राहणार. तर स्वामींची तुमच्यावर अखंड कृपा होणार म्हणजे होणार. स्वामींचे तुम्हाला 100% अनुभव येणार म्हणजे येणार. फक्त ही सेवा चुकवू नका. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धापच्यावर खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आता 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण 21 दिवसांची, 11 दिवसांची, 7 दिवसांची आपापल्या प्रेरणे, आपल्या यथाशक्तीनुसार आपण सगळेजण स्वामीची सेवा करणार आहोत. कोणी गुरुचरित्र पारायण करणार असेल, कोणी स्वामी सारामृताचे पारायण करणार असेल, कोणी तारक मंत्र पठण करत असेल, कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करत असेल, अन्य इतर सेवा, संक्षिप्त श्रीगुरुचरित्र पारायण आपण करणार असाल, गुरुकक्षेत्र स्तोत्र तुम्ही पठण करणार असाल, अन्य इतर अनेक सेवा आहेत ज्या आपण करू शकतो. या सगळ्या सेवा आपण सगळेजण आपापल्या परीने आपल्या ज्या सेवा जमतात त्या आपण करणार आहोत. पण बघा, या सगळ्या सेवा आपण का करतो आपण सेवा? आपण मुळात म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये का आलेलो आहोत? कारण की आपल्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी दूर व्हावीत म्हणून आपण सगळेजण स्वामींच्या सेवेमध्ये आलेलो आहोत आणि स्वामींची सेवा करतात. आपण स्वामींची सेवा का करतो? कारण की स्वामींची आपल्यावर कृपा असावी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा, आपलं आयुष्य सुखकर व्हावं, आपल्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण सगळेजण स्वामींची सेवा करतो. पण बघा, खरं तर आपण जी काही स्वामींची सेवा करतो ती आपण खरं तर कोणासाठी करतो? आपल्या स्वतःसाठी करत असतो. आपलंच आयुष्य सुखकर व्हावं, आपलीच संकट, दुःख, अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो. पण बघा, आपण स्वामींसाठी काय करतो? आपण या सगळ्या ज्या काही सेवा करतो त्या तर आपण आपल्यासाठी करत आहोत, आपल्या संसारासाठी करत आहोत, आपलं आयुष्य उजळून निघावं म्हणून आपण करत आहोत. मग आपण स्वामींसाठी काय करतो याचं उत्तर आपल्या सगळ्यांकडे आहे का? तर नाही. बघा, आपण स्वामींसाठी काय करू शकतो किंवा स्वामींसाठी आपण काय करायला हवं किंवा स्वामींसाठी आपण कोणती सेवा करायला हवी त्याचं उत्तर आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपण ज्या काही सेवा करतो त्या आपण आपल्यासाठी करत आहोत. पण स्वामींनी जर आपल्याला विचारलं की का रे बाबा, तू माझ्यासाठी काय सेवा करतो, तर आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे आणि ते उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे स्वामींना. आणि खरंच जो कोणी भक्त ही सेवा करतो ना स्वामींची, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते म्हणजे होतेच. अनुभव घेऊन बघा, या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला स्वामींची ही सेवा करायची आहे. अतिशय छोटीशी माहिती आहे, तेवढी सुंदर आहे आणि तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला स्वामींसाठी अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील, स्वामींची विशेष कृपा आपल्यावर होणार आहे आणि अर्थातच स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. तर ती सेवा म्हणजे कोणती? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वामी सेवेचा मार्ग इतरांना दाखवायचा आहे. आता तो कसा? तुमच्या जवळपास जी कोणती एखादी दुःखी व्यक्ती असेल किंवा जी अडचणीत सापडलेली व्यक्ती असेल किंवा ज्या व्यक्तीवर एखादं संकट आलं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला स्वामी सेवेचा मार्ग दाखवायचा आहे. तर बघा, प्रत्येकाला आपण नाही दाखवू शकत, पण तुम्हाला जर वाटतंय ना की ही व्यक्ती ऐकण्यासारखी आहे किंवा ही व्यक्ती स्वामी सेवेत येण्यासारखी आहे, शेवटी बघा स्वामी ठरवत असतात की त्यांना त्यांच्या सेवेमध्ये कोणाला आणायचं आहे आणि कोणाला नाही. मग अशाच व्यक्ती स्वामी निवडत असतात. म्हणून लक्षात घ्या, तुमच्या जवळपास जर अशी कोण तुम्हाला व्यक्ती आढळली तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला स्वामी सेवेचा मार्ग दाखवा, त्या व्यक्तीला स्वामींच्या चरणांपाशी आणा. नक्कीच स्वामी तुमचंही भलं करतील आणि तुमच्या पाठोपाठ त्या व्यक्तीचं सुद्धा भलं होणार आहे. बघा, जेव्हा तुम्हाला अशी व्यक्ती एखादी आढळते की जी खूप संकटात आहेत, अडचणीत आहे, पण त्या व्यक्तीला काही सुचत नाही की काय करावं, या स्टेजला काय करू नये, अशा वेळेस तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला स्वामी सेवेचा मार्ग दाखवा की बाबा, तू स्वामींच्या चरणांजवळ जा,
तू स्वामींच्या केंद्रामध्ये जा, स्वामींचं दर्शन घे आणि स्वामींची ही सेवा तू सुरू कर, किंवा एखादा व्हिडिओ शेअर करून किंवा ओरली तुम्ही सेवा सांगून अशी तुम्ही सेवा एखाद्या भक्तांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. बघा, जेव्हा आपण आपल्यापुरती सेवा मर्यादित ठेवतो ना, तर ते स्वामींना अजिबात आवडत नाही. जेव्हा आपण सेवा इतरांना सांगतो की तुम्ही ही सेवा करा, या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल, किंवा तुम्ही ती सेवा करा, तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येईल, तर नक्कीच स्वामींना ही सेवा अत्यंत प्रसन्न करते. स्वामींना ही सेवा अत्यंत आवडते. जेव्हा आपण इतरांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवतो, जेव्हा आपण इतरांना स्वामी सेवेच्या मार्गात आणत असतो. आणि नक्कीच तुमच्या जवळपास अशी कुठली व्यक्ती असेल, तिला नक्की स्वामी सेवेचा मार्ग दाखवा, तिला सुद्धा स्वामीच्या चरणांजवळ आणा. तर बघा, ती व्यक्ती आणि स्वामी नंतर बघून घेतील, नंतर त्यांचा मार्ग हा स्वामी निवडतीलच. पण तुमचं काम आहे, स्वामीने तुम्हाला निवडलं आहे ना, की आता तुमच्यासमोर एखादी व्यक्ती दुःखी आहे, ती व्यक्ती तिची अडचण तुम्हाला सांगत आहे, ती व्यक्तीचं दुःख तुम्हाला सांगत आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला स्वामी सेवेचा मार्ग दाखवा. बाकी स्वामी पुढचा जो काही मार्ग आहे त्या व्यक्तीला तो दाखवतील. तिला कुठली सेवा करायची आहे, काय करायची आहे, हे स्वामी तिला नक्की नंतर दाखवून देतील. पण आधी तुमचं काम आहे की तुम्हाला तिला स्वामींच्या चरणांजवळ आणायचं आहे, तुम्हाला तिला स्वामी सेवेचं महत्त्व पटवून द्यायचं आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला तिला आणायचं आहे. नक्कीच बघा, तुम्ही ही जर सेवा या गुरुपौर्णिमेपर्यंत केली, किंवा आयुष्यात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, आयुष्यामध्ये असा प्रसंग तुमच्या समोर येईल की जर एखादी व्यक्ती तुम्हाला तिचं दुःख सांगत आहे आणि अशा वेळेस मी काय करू हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे, तर नक्कीच तिला स्वामींच्या चरणांजवळ आणा, स्वामी सेवेचा तिला मार्ग दाखवा. स्वामी तुमची आयुष्यभर दखल घेतील आणि एवढंच नाही की स्वामींची अपरंपार कृपा तुमच्यावर राहणार. त्यानंतर बघा, आता आपण ज्या काही सेवा करतो, गुरुचरित्र पारायण तुम्ही करणार असाल, संक्षिप्त अशी गुरुचरित्र पारायण तुम्ही करणार असाल, किंवा तुम्ही सारामृताचं पारायण करणार असाल, इतर कुठल्याही सेवा तुम्ही करणार असाल, तर त्या सेवेमध्ये आपण आपली इच्छा सांगून, संकल्प करून, आपली इच्छा सांगून आपण त्या सेवा करणार आहोत, बरोबर. मग त्यामध्ये बघा, आपला कुठेतरी स्वार्थभाव असणार आहे की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण ती सेवा करत आहोत. पण आपण स्वामींसाठी काय करत आहोत? काहीच नाही. तसं पाहिलं तर गुरुपौर्णिमा हा गुरूंचा दिवस आहे, गुरु आणि शिष्याच्या नात्याचा हा दिवस आहे, त्यांच्या प्रेमाचा हा दिवस आहे. आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरूंना आपल्याला काही ना काही गुरुदक्षिणा द्यायची असते. मग काय द्यावं बघा, तर नक्कीच तुम्ही एक गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवू शकता. एका तरी व्यक्तीला तुम्हाला स्वामी सेवेच्या मार्गामध्ये आणायचं आहे. असं मी नाही म्हणत की तुम्ही गुरुपौर्णिमापर्यंतच आणा किंवा गुरुपौर्णिमा होईपर्यंतच तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवेच्या मार्गात आणा, असं मी नाही म्हणत. तुम्हाला आयुष्यभरामध्ये तुम्हाला जेव्हा वाटलं, जेव्हा तुम्हाला वेळ मिळाली, जेव्हा तुम्हाला संधी मिळाली ना, तर नक्कीच त्या व्यक्तीला, जी कुठली व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही स्वामी सेवेच्या मार्गात आणा. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमा होईपर्यंत अशी एक तरी सेवा करायची आहे की ज्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थभाव नाही, जी सेवा फक्त आणि फक्त स्वामींसाठी आहे, जी सेवा आपण निस्वार्थ भावनेने करणार आहोत, अशी एकतरी सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे. तर आता तुम्ही म्हणाल की कुठली सेवा करायची ताई? तर बघा, स्वामींसाठी किमान तुम्हाला बघा जास्त वेळ नाही ना, रोज एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्ही घ्या, किंवा 11, ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्कीच 11 माळी, किंवा ज्यांना अखंड नामस्मरण करता येईल श्री स्वामी समर्थ या मंत्राचं, त्यांनी नक्कीच अखंड नामस्मरण करा. सारामृताचं पारायण, एक तरी पारायण, किमान एक तरी पारायण फक्त आणि फक्त स्वामींसाठी असलं पाहिजे. त्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थभाव नको. ही सेवा फक्त आणि फक्त मी स्वामींसाठी करत आहे, त्यामध्ये निस्वार्थ भाव आपला असला पाहिजे. आणि जेव्हा आपण काही मागून सेवा करतो, त्यापेक्षा जास्त आपण न मागता केलेली सेवा ही स्वामींच्या चरणांजवळ लवकर पोहोचते आणि त्या सेवेचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळते आणि त्वरित मिळते. म्हणून लक्षात घ्या, स्वामींना प्रसन्न करून घेणारी सेवा म्हणजे निस्वार्थ भावाने केलेली सेवा. म्हणून बघा, अशी एकतरी सेवा करण्याचा प्रयत्न करा की ज्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थभाव नाही, ज्या सेवेमागे आपली कुठलीही इच्छा नाही, ज्या सेवेमागे आपल्याला काहीही नको स्वामीकडनं, फक्त स्वामी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या, तुम्ही आमच्यासोबत राहा, बस एवढंच. अशी एकतरी सेवा आपल्याला स्वामींसाठी करायची आहे. मग तुम्ही ती सेवा कोणती करू शकता? रोज किमान एक माळ श्री स्वामी समर्थचं, की फक्त आणि फक्त स्वामींसाठी. स्वामी ही सेवा फक्त मी तुमच्यासाठी करत आहे, तुम्ही आत्तापर्यंत मला जे काय दिलं ते खूप आहे
आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही आम्हाला देतच राहणार आहात, त्यात काही शंका नाही. आणि म्हणूनच स्वामी, ही सेवा फक्त आणि फक्त मी तुमच्यासाठी करत आहे. आणि म्हणून आपल्याला अशी एकतरी सेवा निवडावी की जी फक्त आणि फक्त स्वामींसाठी असेल, ज्या सेवेमागे आपली कुठलीही इच्छा नको, कुठलाही स्वार्थ भाव नाही. मग तुमच्या परीने, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही कुठलीही सेवा करा, तारक मंत्र पठण करा, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा, किंवा स्वामी समर्थ अष्टक तुम्ही पठण करा, किंवा तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, किंवा संक्षिप्त अशी गुरुचरित्र पारायण करा, किंवा अन्य इतर कुठल्याही सेवा तुमच्या परीने तुम्हाला ज्या शक्य आहे ती सेवा तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामींसाठी करायची आहे. ज्या सेवेमागे कुठलीही इच्छा नाही, ज्या सेवेमागे कुठलाही स्वार्थ भाव नाही, निस्वार्थ भावाने फक्त स्वामी, ही तुमच्यासाठी मी सेवा करत आहे. तुम्ही आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे आणि इथून पुढे पण तुम्ही मला देतच राहणार आहात, म्हणून मी ही सेवा तुमच्यासाठी करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि सेवा करायची आहे. नक्कीच स्वामी तुम्हाला भरभरून देतील. तुम्हाला स्वामींना काहीच मागण्याची गरज पडणार नाही, इतकं स्वामी तुम्हाला भरभरून देतील. लक्षात घ्या. तर नक्की तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या. तुम्ही स्वतः मला तुमचा अनुभव सांगाल. आणि बघा, जेव्हा आपण स्वामींना काही मागतो तेव्हा असं नाही की आपण स्वामींना काही मागितलं तरच स्वामी आपल्याला देतील, असं अजिबात नाही आहे. स्वामी अंतर्यामी आहे. स्वामींना सगळं समजतं आपल्या मनातलं, की आपल्या मनात काय चाललं आहे, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय नको आहे, आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्यासाठी काय योग्य आहे, हे सगळं स्वामी जाणतात. आणि त्यामुळे आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते स्वामी आपल्याला नक्कीच देतात. आपलं काम काय आहे, फक्त सेवा करण्याचं. ती सेवा आपल्याला करायची आहे, जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर होईल. बघा, असं अजिबात नाही की तुम्ही काही स्वामींना मागितलंच पाहिजे तेव्हा स्वामी तुम्हाला देतील, असं अजिबात नाही आहे. तुम्ही काही नाही मागितलं तरी सुद्धा स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, कारण की स्वामी अंतर्यामी आहे. तुमचं मन ते जाणतात, तुम्हाला काय हवं आहे, तुमची काय इच्छा आहे. जरी तुम्ही स्वामींना बोलून दाखवली नाही तरी सुद्धा स्वामी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आणि ती इच्छा तुमच्यासाठी जर योग्य असेल तर नक्कीच स्वामी ती गोष्ट तुम्हाला देतात, म्हणजे देतात, यात काही शंका नाही. कारण की बघा, स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत. आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं, ते फक्त आपल्याला करायचं आहे. निस्वार्थ भावाने आपल्याला अशी एकतरी सेवा स्वामींसाठी करायची आहे की जेणेकरून स्वामी आपल्याला प्रसन्न होतील आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील. आणि असेही स्वामी आपल्यासोबत आहेतच, पण आत्तापर्यंत आपल्याला त्यांनी जे काही दिलं आहे त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला स्वामींसाठी सेवा करायची आहे. आणि या सेवेमध्ये आपला कुठलाही स्वार्थ भाव नको. ही सेवा फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींसाठी करायची आहे, लक्षात घ्या. आणि ही माहिती नक्कीच तुमच्या जवळपास जे कोणी स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील, त्यांच्यामध्ये नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांच्याकडनंही ही सेवा घडेल आणि तुमच्याकडनं सुद्धा ही सेवा घडणार आहे. आणि त्याचं कुठेतरी पुण्यफळ हे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी तुमच्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, त्या विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.